गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न सर्वाधिक चर्चेत राहिलाय, मराठा आरक्षणाचा। लाखोंच्या संख्येने निघालेले मोर्चे, सरकारांना घाम फोडणारी आंदोलनं, आत्महत्या केलेले तरुण, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झालेला संघर्ष, या सर्व घडामोडींनंतर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने जाहीर केले की ओबीसी समाजासाठी लागू असलेल्या 8 महत्त्वाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। आणि एवढंच नाही, तर भविष्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्या नव्या शैक्षणिक सवलती आणल्या जातील त्या देखील स्वतंत्र आदेशाशिवाय मराठा समाजाला आपोआप लागू होतील। हा निर्णय नेमका काय आहे, मराठा समाजाला यातून काय फायदा होणार आहे, याशिवाय ओबीसी संघटनांचा नेमका विरोध का सुरू झालाय आणि या निर्णयामागील राजकारण नेमकं काय आहे, या सर्व गोष्टी सविस्तरपणे समजून घेऊयात। पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आधी थोडी पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्हालाही सोपं होईल। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न नवीन नाही। 1980च्या दशकापासून मराठा समाजाच्या विविध संघटना आरक्षणाची मागणी करत होत्या। त्यावेळी शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात स्पर्धा वाढत होती। ग्रामीण भागातील अनेक मराठा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावत होती। शेतकरी संकटामुळे अनेक कुटुंबांचे उत्पन्न घटत होते, त्यामुळे समाजातील मोठा वर्ग आरक्षणाच्या बाजूने उभा राहिला। 2016 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर मराठा समाज रस्त्यावर उतरला। संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मूकमोर्चे निघाले। विशेष म्हणजे या मोर्चांमध्ये कोणतीही तोडफोड नव्हती, घोषणाबाजी नव्हती, पण शिस्तबद्ध पद्धतीने लाखो लोक रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनाने राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाला मराठा समाजाच्या मागण्यांकडे गंभीरपणे पाहण्यास भाग पाडले। त्यानंतर विविध सरकारांनी आरक्षण देण्याचे प्रयत्न केले। 2018 मध्ये तत्कालीन सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून आरक्षण दिलं। मात्र 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं। त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडली। 2023 आणि 2024 मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाने नवा टप्पा गाठला। लाखो लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला। सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला। त्यानंतर सरकारने कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू केली। अनेकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात देखील आली। मात्र सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही, अशी भावना अजूनही समाजात कायम आहे। अशा परिस्थितीत सरकारने आता थेट आरक्षण न देता शिक्षण क्षेत्रातील सवलती देण्याचा मार्ग निवडलाय। चला आता या 8 योजनांचा अर्थ आणि त्याचा मराठा विद्यार्थ्यांना फायदा होणारा कसा आहे ते समजून घेऊयात। सर्वात पहिली योजना म्हणजे शालांतर परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना। याचा अर्थ 10वी किंवा 12वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय मराठा कुटुंबांना महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च परवडत नाही। फी, पुस्तकं, वसतिगृह, प्रवास यासाठी मोठा खर्च येतो। या शिष्यवृत्तीमुळे हजारो विद्यार्थ्यांचा आर्थिक भार कमी होणार आहे। दुसरी योजना आहे मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना। आज रोजगाराचा प्रश्न गंभीर बनलाय। अनेक तरुण पदवीधर असूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। या योजनेतून व्यावसायिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण मिळेल। ड्रायव्हिंग लायसन्स, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील। ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी हा रोजगाराचा नवीन मार्ग ठरू शकतो। तिसरी आणि महत्त्वाची योजना म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती। यामुळे लहान वयापासून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे। अनेक वेळा गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात। ही मदत त्यांना शिक्षणात टिकून राहण्यासाठी उपयोगी ठरू शकते। चौथी योजना म्हणजे ITI आणि व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना। आजच्या काळात केवळ पदवी पुरेशी नाहीये, कौशल्याधारित शिक्षणाला मोठी मागणी आहे। ITI, तांत्रिक प्रशिक्षण, मशीन ऑपरेशन, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर यासारख्या कोर्ससाठी फी भरावी लागते। आता ही फी सरकारकडून परत मिळू शकते। त्यामुळे कौशल्य शिक्षण म्हणजे स्किल्ड एज्युकेशन अधिक सुलभ होईल। पाचवी अत्यंत महत्त्वाची योजना आहे अनुदानित आणि विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती, म्हणजेच सोप्या भाषेत रिइम्बर्समेंट। यात प्रयोगशाळा शुल्क, परीक्षा शुल्क, ग्रंथालय शुल्क आणि इतर खर्चांचा समावेश असू शकतो। अनेक विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आर्थिक मदत ठरणार आहे।
6वी योजना म्हणजे राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी कर्नाटक, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू किंवा इतरही राज्यांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात। अशा विद्यार्थ्यांनाही आता या सुविधांचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे उच्च शिक्षणाची दारे अधिक खुली होणार आहेत। 7व्या योजनेनुसार ज्या सर्व अभ्यासक्रमांना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती लागू आहेत, त्याच सवलती आता मराठा विद्यार्थ्यांनाही मिळतील। यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट फायदा होईल। 8वी योजना कॅप प्रक्रियेनंतर संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे। अनेक वेळा विद्यार्थ्यांना केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळत नाही, नंतर ते संस्था स्तरावर प्रवेश घेतात। अशा विद्यार्थ्यांना आधी अनेक सवलती मिळत नव्हत्या, आता त्या मराठा विद्यार्थ्यांनाही मिळतील। म्हणजे काय तर कॅप राऊंडमध्ये तुमचा नंबर नाही लागला आणि तुम्ही थेट कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेलात तर पूर्वी सवलती मिळत नव्हत्या, आता त्या सवलती तुम्हाला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही मिळतील। पण या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाची ओळ कोणती आहे माहिती आहे का? सरकारने स्पष्ट लिहिलंय की यापुढे ओबीसी समाजासाठी कोणतीही नवीन शैक्षणिक योजना सुरू झाली तर ती मराठा समाजालाही आपोआप लागू होईल। यामुळे मराठा समाजाला भविष्यातील शैक्षणिक योजनांचा देखील लाभ मिळणार आहे। मात्र या निर्णयावरून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसी संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की ओबीसी समाजाने अनेक दशकांच्या संघर्षानंतर या सवलती मिळवल्यात, त्यामुळे ओबीसींसाठी असलेल्या योजनांचा विस्तार करताना त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे होती। काही ओबीसी नेत्यांनी असा सवालही उपस्थित केलाय की जर मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व योजना द्यायच्या असतील तर भविष्यात निधीची कमतरता निर्माण होणार नाही का? आधीच शिष्यवृत्ती आणि प्रतिपूर्तीच्या अनेक योजना निधी अभावी रखडतात। अशा परिस्थितीत लाभार्थ्यांची संख्या वाढल्यास अडचणी अजून वाढू शकतात। दुसरीकडे मराठा समाजातील संघटनांचं म्हणणं आहे की हा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो पूर्ण आरक्षणाचा पर्याय नाही। शिक्षणातील सवलती मिळाल्या तरी नोकरी आणि प्रवेशातील आरक्षणाचा प्रश्न अजूनही कायम आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचा जो संघर्ष आहे तो असाच सुरू राहील। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण पुढील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज हा निर्णायक मतदार घटक आहे आणि त्यामुळेच सरकारने शिक्षण क्षेत्रात मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला, हे मात्र नक्की। आता पुढे काय होणार? या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं जाणार का? ओबीसी संघटना आंदोलन करणार का? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचं पुढचं पाऊल काय असेल हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट निश्चित आहे, मराठा आरक्षणाच्या संघर्षातून जन्माला आलेला हा निर्णय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होणार आहे। काही जण याला मराठा समाजाचा विजय म्हणतील, काही जण याला राजकीय डावपेच म्हणतील, तर काही जण याला सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न देखील म्हणतील। पण महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाहीये आणि म्हणूनच या निर्णयाची चर्चा येत्या काही काळातही होत राहील। पण सरकारने हा निर्णय घेऊन खरंच मास्टर स्ट्रोक मारलाय का? जरांगे पाटलांच्या आंदोलनाला खरंच यश मिळतंय असं आपल्याला वाटतं का? आणि लक्ष्मण हाके किंवा आता इतर ओबीसी नेत्यांनी विरोध केला तर हा निर्णय सरकार मागे घेईल का? या सर्व घडामोडींवर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि थोडक्यातला सबस्क्राईब नक्की करा।